Morning student. Today we see this new subjects of organization of commerce and management, वाणिज्य संघटन आणि व्यवस्थापन. We see this in these subjects of number 1, introduction of commerce and business. So this meaning of this commerce and business, which means of this commerce and business. So this different concept in this topic. Then the next of this trade. What is mean by trade? व्यापार कशाला म्हणायचं आहे ते आपल्याला याच्यामध्ये पाहायचं आहे. फॉर्म्स ऑफ बिझनेस ऑर्गनायझेशन्स, जे वेगळे ऑर्गनायझेशन आहेत म्हणजे बिझनेस रिलेटेड ज्या वेगळ्या संघटना आहेत त्यांचा अभ्यास आपल्याला करायचा आहे. बिझनेस एन्व्हायरमेंट, व्यावसायिक जे पर्यावरण आहे म्हणजे एखादा व्यवसाय करायचा आहे त्या संदर्भात किंवा त्या संबंधी असणारी जी काही भौगोलिक जी परिस्थिती आहे ती कशा पद्धतीने असावी लागते त्याचा अभ्यास आपल्याला याच्यामध्ये करायचा आहे. नेक्स्ट ऑफ दिस इंट्रोडक्शन टू मॅनेजमेंट, व्यवसायाचं व्यवस्थापन कसं केलं जातं किंवा कशा पद्धतीने करायचं याचा अभ्यास या टॉपिकमध्ये आपल्याला करायचा आहे. This first topics of introductions of commerce and management. So this means of this the first of business. What is mean by business? See this, business represents organized efforts by an individual or group of individuals. It is a systematic attempt by business person to produce goods and service and sell them in the market to reap the reward by way of profit. It satisfies multiple and complex needs of the society. आता बिझनेस मीन्स व्यवसाय. व्यवसाय कशा म्हणायचा आहे? एक इंडिव्हिज्युअल और ग्रुप ॲक्टिव्हिटीज आहे. म्हणजे एखादी एक व्यक्ती किंवा ग्रुप एकत्र येऊन ही ॲक्टिव्हिटीज पूर्ण करत असतात. इट इज अ सिस्टमॅटिक अटेम्प्ट बाय बिझनेस पर्सन टू प्रोड्यूस ऑफ गुड्स अँड सर्व्हिस, म्हणजे वस्तू आणि सेवा यांचं उत्पादन करणं आणि त्या तयार झालेल्या वस्तू आणि सेवा काय करायचं आहे ते विकणं, याच्या नफ्यासाठी या सगळ्या कृती केल्या जातात. Production of the goods actually mean making of goods. It may be agriculture product or finished goods produced in factories. Goods can be produced with the manpower or with the help of machines. ह्या ज्या वस्तू आणि सेवा यांचं जे काही उत्पादन करायचं आहे ते वस्तू आणि सेवा यांचं उत्पादन करण्यासाठी मॅनपॉवर आणि मशीन्स पॉवर म्हणजे मानवी शक्ती त्याचबरोबर मशिनरीचा वापर करून हे वस्तू आणि उत्पादनाचं काय केलं तर वस्तू आणि सेवा यांचं उत्पादन केलं जातं. देन द नेक्स्ट ऑफ द डिस्ट्रीब्युशन ऑफ दिस डिस्ट्रीब्युशन्स इन्क्लूड्स मार्केटिंग ऑफ गुड्स अँड सर्व्हिस. फक्त वस्तू आणि सेवांचं उत्पादनच करून ठेवायचं नाही तर ते काय करायचं आहे ते मार्केटमध्ये सुद्धा आपल्याला पोचवायचं आहे. म्हणजेच ह्या सगळी ही जी प्रोसेस आहे त्या सगळ्या प्रोसेसला एकंदरीत काय म्हटलं तर बिझनेस असं म्हटलं जातं. म्हणजे वस्तू आणि सेवा यांचं उत्पादन करणं, ते उत्पादन तयार झाल्यानंतर ते मार्केटमध्ये पोहोचवणं आणि मार्केटमध्ये पोहोचल्यानंतरला त्याची प्रत्यक्षात काय सेलिंग करणं आणि सेलिंगमधून प्रॉफिट कमवणं ही कृती म्हणजेच काय आहे याला बिझनेसला म्हटलं जातं. सो दिस नेक्स्ट ऑफ दिस डेफिनेशन ऑफ दिस बिझनेस. Professor Hane, the call of this definitions of business. Business activities are all those human activities which are directed toward the productions and process of wealth. म्हणजेच काय झाले, मालाचे उत्पादन त्याचबरोबर संपत्ती मिळवण्याच्या दृष्टिकोनातून केलेली कोणतीही कृती, मानवाने केलेली कोणतीही कृती त्याला काय म्हणायचं आहे, व्यवसाय असं म्हणायचं आहे. म्हणजे उत्पादन करणं आणि उत्पादन करून काय करायचं आहे ते उत्पादन विकल्यानंतर त्या व्यक्तीचे संपत्ती वाढवणं यालाच त्यांनी म्हटलेलं आहे व्यवसाय असं म्हटलेलं आहे. सेकंड ऑफ दिस प्रोफेसर ब्रायड हग्स अँड कपूर, द कॉल्ड ऑफ बिझनेस. The organized efforts of individuals to produce and sell for a profit the goods and service that satisfied society's need. म्हणजे अनेक व्यक्तींनी एकत्र येऊन काय करायचं आहे वस्तू आणि सेवांचं उत्पादन करणं आणि ते विकणं आणि त्यातून नफा कमवणे यासाठी केलेली कृती म्हणजेच काय आहे त्याला व्यवसाय असं म्हटलं जातं. सो दिस नेक्स्ट points of features of business. The number 1 of an economic activities.
Business is an economic activity as it is undertaken to earn money or livelihood. It is not because of love, affections, feelings, sentiments, etc. So this economic activities, so economic activities means art. So this includes in this the production of this goods and service, and this goods and service sales in this market and the make of this money or earn of this money. So this called of this economic activities. इकॉनॉमिक ॲक्टिव्हिटी कशाला म्हणायचं आहे की त्याच्यामध्ये काय केलं जातं, वस्तू आणि सेवांचं उत्पादन केलं जातं आणि ते बाजारात विकून त्यातून पैसा कमवला जातो, त्यालाच इकॉनॉमिक ॲक्टिव्हिटीज असं म्हटलं जातं. So this business is an economic activities. Why of this business is economic activities? So as it is undertaken to earn money or livelihood. ह्याच्यामध्ये काय केलं जातं की बिझनेसमध्येच काय आपण याच्या आधीच पाहिलं आहे की वस्तू आणि सेवा यांचं उत्पादन करायचं आहे आणि ते बाजारामध्ये विकायचं आहे, म्हणून त्याला म्हटलेलं आहे की बिझनेस इज अ इकॉनॉमिक ॲक्टिव्हिटीज. Then the next of the second points of two parties. Every business transactions involve an exchange. Minimum two parties are required for exchange. The seller and the buyer. Business transaction is a result of an agreement between the buyer and the seller which may be rolled or written. Two parties, दोन पक्ष याच्यामध्ये असतात. सो दिस फर्स्ट ऑफ दिस सेलर अँड द सेकंड ऑफ दिस बायर. सेलर काय करणार आहे, ते वस्तू आणि सेवांचं उत्पादन करणार आहे आणि बायर मीन्स ऑफ कस्टमर्स, त्याने ज्या काही सेवा तयार केल्या आहेत, वस्तू तयार केल्या ती खरेदी करणारी व्यक्ती म्हणजेच कोण आहे, बायर. याच्यामध्ये एक करार झालेला असतो, म्हणजे ते वस्तू आणि सेवा तयार करणार आणि हे काय करणार, त्याची खरेदी करणार. त्यामुळे ह्या दोन्ही व्यक्तींचा संबंध या बिझनेस या कन्सेप्टमध्ये होतो. The next of number third points of profit motive. The basic purpose of business is to earn the profit from its activities. Businessmen try to maximum profits either by increasing the in volume of sale or reducing its cost. It is the aim of business which keep the business going on in the long term. The amount of profit may differ from business to business. प्रॉफिट मोटिव्ह मीन्स नफा हेतू. तर सगळ्यात पहिलं म्हणजे आपण कुठलाही व्यवसाय करायचं म्हटलं तर सगळ्यात पहिला हेतू हा त्यांचा काय, नफा कमवणे हा असतो. हा जास्तीत जास्त नफा त्यांना कमवायचा असेल तर ते काय करतात, इन्क्रीजिंग द व्हॅल्यूम ऑफ द सेल्स, सेलिंग जी पॉवर आहे ते सेलिंग पॉवर वाढवण्याचा प्रयत्न करतात. ऑर रेड्युसिंग इट्स कॉस्ट, आणि त्याचबरोबर त्या वस्तूंच्या ज्या काही किमती आहेत, म्हणजे काही वस्तूंसाठी येणारा जो काही खर्च आहे तो खर्च कमी करण्याचा प्रयत्न करतात. म्हणजे कमी खर्चामध्ये ते उत्पादन करून ते जास्त किमतीला विकण्याचा प्रयत्न सातत्याने त्यांचा चालू असतो. इट इज स्पिन ऑफ दिस बिझनेस विच कीप द बिझनेस गोईंग ऑन इन द लाँग टर्म, आणि तो व्यवसाय हा काय आहे, दीर्घ कालावधीपर्यंत चालण्यासाठी कंटिन्यू प्रयत्न करत असतात. व्यवसाय जास्त काळ चालेल तर जास्त वेळ आपल्याला जास्त काळासाठी नफा कमवता येईल या उद्दिष्टाने काय केला तो व्यवसाय चालू ठेवला जातो. Then the next of this number fourth points of production of goods and service. Before exchange the goods and service, they should be produced by business enterprise. Goods are either manufactured or produced from the supplier with the aim of selling it further of the consumers for profit. वस्तू आणि सेवा यांचं उत्पादन करणं. आपण याच्या आधी सांगायला पाहिलं आहे की वस्तू आणि सेवा यांचं उत्पादन केल्याशिवाय आपल्याला व्यवसाय करता येणार नाही किंवा नफा कमवता येणार नाही. मग ह्यासाठीच काय केलं तर वस्तू आणि सेवा जास्तीत जास्त उत्पादित कशा होतील या दृष्टीने प्रयत्न करून जास्तीत जास्त नफा कमवण्याचा प्रयत्न केला जातो. नेक्स्ट ऑफ नंबर 5, एक्सचेंज ऑफ गुड्स अँड सर्व्हिस. Business involves transfer of goods and service directly or indirectly with money or money's worth. Market exchange is the exchange with money, buying notebook for cash. On the other hand, in case of barter exchange, goods and service are exchanged for some other goods and service. For example, what is exchange for rice? एक्सचेंज ऑफ गुड्स अँड सर्व्हिस म्हणजे वस्तू आणि सेवा यांची काय देवाणघेवाण कशा पद्धतीने केली जाते की इन्व्हॉल्व्स ऑफ दिस ट्रान्सफर ऑफ गुड्स अँड सर्व्हिस डिरेक्टली और इनडिरेक्टली. म्हणजे काय केलं जाते, वस्तू आणि सेवा यांची खरेदी विक्री जी होते ती कशामध्ये होते, आपण सध्या जी करतो ती पैशामध्ये करतो. म्हणजे वस्तूच्या एखादी वस्तू आपल्याला खरेदी करायची, म्हणजे फॉर एक्झाम्पल वही आपल्याला खरेदी करायची झाली तर आपण ते पैसे देऊन त्या वहीची जी काही किंमत आहे ती किंमत देऊन आपण ती खरेदी करतो. म्हणजे ही
ते इकॉनॉमिक ॲक्टिव्हिटीज आहे. मात्र याच्या आधीसुद्धा आपले काय केलं होतं की पैशाचा शोध लागण्यापूर्वीसुद्धा वस्तू आणि सेवांची देवाणघेवाण होत होती. म्हणजे त्याला बार्टर सिस्टम, वस्तू विनिमय पद्धत असं ज्याला म्हटलं जातं, की त्याच्यामध्ये फॉर एक्झाम्पल म्हणजे तांदूळ उत्पादन करणारे म्हणजे वेगळे असायचे. त्यानंतर त्या वस्तूच्या बदल्यामध्ये काय करायची, ती वस्तू द्यायची दुसऱ्या आणि त्याच्या बदल्यात दुसरी वस्तू घ्यायची, ही सुद्धा पद्धत त्यावेळी होती. तर मग आता सध्या आपण पाहतो तर सध्या आपण बघा कॅशच्या स्वरूपामध्ये काय करतो, वस्तूची देवाणघेवाण करतो. सो दिस एक्सचेंज ऑफ गुड्स अँड सर्व्हिस. नेक्स्ट नंबर 6, dealing in goods and service. Every types of business transaction is concerned with either goods or service. In the absence of goods and service, business cannot take place. These goods may be consumer goods or capital goods. However, service created by for business purpose are intangible, which are essentials for doing the business. For example, transport, banking, insurance, etc. So this dealing in goods and service. So the different every types of business transaction is concerned with either goods or service. वस्तू आणि सेवा ज्या आपण तयार करतो त्या वस्तू आणि सेवांची काय केली जाते, देवाणघेवाण होते. त्याचबरोबर त्यांची डिलिंगसुद्धा आपल्याला करावी लागते. म्हणजे डिलिंग करत असताना त्याचबरोबर आपल्या वेगळ्या संघटना, वेगळ्या ज्या त्या व्यवसायाशी संबंधित ज्या काही संस्था आहेत त्यांचेसुद्धा आपल्याला काय करावं लागतात, संबंध ठेवावे लागतात. मग त्यामध्ये ट्रान्सपोर्ट आहे, ट्रान्सपोर्टेशन म्हणजे वस्तू आणि आपल्याला एखादं रॉ मटेरियल खरेदी करायचं असेल तर त्यासाठी आपल्याला ट्रान्सपोर्टची गरज आहे. त्याचबरोबर एखाद्या फायनान्सची आपल्याला आवश्यकता असेल त्या फायनान्ससाठी आपल्याला बँकेची गरज आहे. त्याचबरोबर त्या आपला जो काही बिझनेस आहे त्याला सिक्युरिटी प्राप्त होण्यासाठी आपल्याला इन्शुरन्स कंपन्या महत्त्वाच्या आहे. सगळ्यांची डीलिंग करणं आपल्याला तितकंच महत्त्वाचं आहे. नेक्स्ट नंबर 7, कंटिन्युटी इन डीलिंग्स. Every business requires regularity in transaction. One single transaction does not constitutes business. For example, if a person selling his own motor car and earn profit, then it will not be considered as business activity. But if he is a car dealer, so he sells and purchase cars regularly, then it is considered as business activities. कंटिन्युटीज इन डिलिंग्स म्हणजे का आपण व्यवसाय करण्याच्या व्यवसायामध्ये सातत्य असणं फार गरजेचं आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल जर एखाद्या व्यक्तीनं समजा त्याची मोटर कार जर विकली तर त्याला बिझनेस म्हणता येणार नाही, व्यवसाय म्हणता येणार नाही. तर त्याने कंटिन्यूस त्याचा मोटर डीलर असेल, तो कार डीलर असेल आणि तो कंटिन्यू मोटर कार सेल करतो आणि ते परचेस करतो, त्याची कंटिन्युटी राहत असेल तर त्यालाच काय म्हणू शकतो आपण, व्यवसाय असं म्हणू शकतो. म्हणजे एकच कृती एकदाच केली की त्याला आपण व्यवसाय म्हणू शकत नाही. नेक्स्ट वन ऑफ uncertain returns. In business, the returns are never predictable or guaranteed. Businessman may be earn profit or suffer a loss. अनसर्टन रिटर्न म्हणजे कंटिन्यू जे काही त्याला मिळणार आहे त्या मिळण्यामध्ये सातत्य राहत नाही. म्हणजे एखाद्या वेळेस त्याला प्रॉफिटही होऊ शकतो, एखाद्या वेळेस लॉसही होऊ शकतो. म्हणजे याच्यामध्ये एकतर नफा किंवा तोटा ह्या दोन्ही गोष्टी त्याला सहन कराव्या लागत असतात. नेक्स्ट वन ऑफ दिस एलिमेंट्स ऑफ रिस्क. Risk is the key elements of every business which is concerned with exposure to loss. It is due to some unfavorable or undesirable event. Every business will have some or the other risk. Intensity of risk can be minimized but can be avoided. एलिमेंट्स ऑफ रिस्क म्हणजे जोखीम. व्यवसायामध्ये सातत्याने जोखीम ही त्या व्यावसायिकाला स्वीकार लागते. जोखीम म्हणजेच काय, किंवा ही रिस्क म्हणजे नेमके काय, तर होणारा जो काय लॉस आहे, जो लॉस आहे तो लॉस कमीत कमी व्हावा या दृष्टिकोनातून प्रत्येक व्यावसायिक काय करत असतो, प्रयत्न करत असतो. आणि ती जोखीम स्वीकारण्यासाठी त्याला वेगवेगळ्या गोष्टींना सामोरं जावं असतं. त्यामध्ये असणाऱ्या ज्या जोखीम्स आहेत त्यामध्ये द मेथड ऑफ प्रोडक्शन ऑफ दिस फायर, थेफ्ट, नॅचरल क्लायमेट्स एक्सेट्रा. सो दिस एखाद्या आपल्या व्यवसाय आहे किंवा फॅक्टरी आहे, त्या फॅक्टरीला आग लागणं असेल किंवा तिथून चोरी होणं असेल, अशा बऱ्याचशा गोष्टी होत असतात. त्यातून आपला लॉस किंवा आपल्याला तोटा आहे तो होण्याची शक्यता असते. पॉईंट्स ऑफ कस्टमर सॅटिस्फॅक्शन. Customer satisfaction is the ultimate aim of all economic activities, and business is not exceptions to it. Modern business believes in satisfying the customers by providing quality product and services at a reasonable price.
The purpose of the business is to create and return the customers. कस्टमर सॅटिस्फॅक्शन म्हणजे ग्राहकांचे समाधान. आता सध्या आपण पाहतो की प्रत्येक व्यावसायिक ग्राहकाचे जास्तीत जास्त समाधान कसे होईल, सॅटिस्फाईड कसं होईल हे पाहत असतो. मग त्यासाठी जे तयार केलं जे प्रोडक्शन आहे ते प्रोडक्शन विकणं, त्याचबरोबर त्याच्याशी संबंधित त्याला सर्व्हिस देणं, ह्याही गोष्टी त्या कंपनीकडून किंवा त्या व्यावसायिकाकडून